पंतप्रधान मोदी आज अहमदाबादला जाणार तर काल अमित शहांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी आणि रुग्णालयामध्ये जखमी नागरिकांची विचारपूस। अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची भीषण दृश्य। उड्डाणाच्या अवघ्या काही सेकंदातच विमान इमारतीला धडकलं। अपघातामध्ये 241 प्रवाशांसह हॉस्टेलमधील 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू। एअर इंडियाचं क्रॅश झालेलं विमान अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलवर कोसळलं। मेसमध्ये मुलं जेवत असताना मोठी दुर्घटना। तिघांचा मृत्यू तर 50 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती। विमानामध्ये 1.25 लाख लिटर इंधन होतं। स्फोटातील भीषण आगीमुळे कुणालाही वाचवता आलं नाही। विमान दुर्घटनेबाबत अमित शहांकडून शोक व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांचा डीएनए घेण्यास सुरुवात। डीएनए मॅच झाल्यावर कुटुंबियांना मृतदेह सोपवले जातील। मृतांचा आकडाही अधिकृतपणे घोषित करू, अमित शहांची माहिती। अपघात स्थळावरून विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला। अपघाताचं नेमकं कारण ब्लॅक बॉक्समधून उलगडणार। ब्लॅक बॉक्स उड्डाणाशी संबंधित माहिती ध्वनी रेकॉर्ड करतो। एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन। रुपाणी पत्नीला आणण्यासाठी लंडनला जात होते। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसह एकूण 242 नागरिक विमानामध्ये होते। यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज तर 1 कॅनेडियन नागरिक प्रवास करत होता, तर काही लहान मुलांचाही सहभाग। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रामधील 7 ते 8 जणांचा समावेश। मुंबई, डोंबिवली, पनवेल, पंढरपूर, नागपूर, बदलापूरमधील कुटुंबावर दुःखाचा डोंगर। यात काही क्रू मेंबरही होते। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटीची मदत जाहीर। पीडित सर्व कुटुंबासोबत टाटा ग्रुप उभं। दुर्घटनाग्रस्त बीजे मेडिकल कॉलेजची इमारत बांधण्यासाठी मदत करणार टाटा ग्रुपची माहिती। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी। जळगावमध्ये पावसानं 10 घरांची पडझड तर 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान।